वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणारा नाही विचारलाय बघा काय सांगितलंय की वर्गात मुलींची संख्या मुलांची संख्या किती असेल एकूण मुलांची संख्या x मानूया मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे मग मुली किती असेल रे तिप्पट म्हणजे किती तर 3x तर खालीलपैकी कोणत्या संख्या त्या एकूण वर्गातील एकूण पट बनते त्या वर्गातील एकूण पट म्हणजे x आणि 3x हे x पट हे 3x पट एकूण पट किती झाले x अधिक 3x इज इक्वल टू किती तर 4x झाले एकूण 4 झाले 4x झाले तर एकूण पट दर्शवणारा नाहीये म्हणजे काय की एक समीकरण लिहायचं 4x इज इक्वल टू पर्याय पूर्ण डाऊन पाहिजे 4x इज इक्वल टू 36 4x इज इक्वल टू 35 4x इज इक्वल टू 40 आणि 4x इज इक्वल टू किती तर 128 तुला विचारलाय की एकूण पट दर्शवणारा नाहीये म्हणजे 4 पैकी कोणता समीकरण चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग बघा 4 जर याच्या खाली पाठवलं तर 4 पाठवलं की 9 चूक किती होते 36 परिपूर्ण भाग जाते पहिला समीकरण बरोबर आहे जर 4 याच्या खाली पाठवलं तर 9 चूक 40 परिपूर्ण भाग जाते हे 4 जर याच्या खाली पाठवलं तर 32 चूक किती होते 128 त्यामुळे इथेही परिपूर्ण भाग जाते पण 4 जर 35 च्या खाली पाठवलं तर परिपूर्ण भाग जात नाही आणि तुला तेच विचारलं की वर्गातील एकूण पट दर्शवणारा नसलं पाहिजे तर हे दर्शवत नाही त्यामुळे पर्याय नंबर 2 उत्तर होतं कार्यक्रम संपला